2.3 The Inchap Rock, Robert Southey, Part 1. Good morning, student. Today all of you learn now 2.3 poem The Inchap Rock. First upon solve icebreaker question. Question number 1. Prepare a word register related to marine life. Marine life means सागरी जीवन. सागरी जीवनाशी संबंधित शब्दांची यादी तयार करा. फर्स्ट वर्ड फॉर एक्झाम्पल त्यांनी दिलेला आहे सेलर्स. मग अशा मरीन लाईफ सागराशी निगडीत असणारे शब्द आपल्याला बरेचसेच माहिती आहेत. शिप, अँकर, कॅप्टन, सबमॅरियन, देन टाइड्स, वाइंड, सीबेड, इंटरनॅशनल वॉटर्स, पोर्ट, हार्बर, शिपयार्ड, पेट्रोल, ट्रॅव्हलर, सेलर, पोर्ट, starboard, deep sea, etc. There is given now some, for example, all of you. Then question number 2. The functions of a lighthouse are. Lighthouse means दीपगृह. The functions of a lighthouse are. दीपगृहाची कामं पुढील प्रमाणे द्यायचे. त्यांनी फॉर एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? टू शो द डायरेक्शन. उरलेले दोन आपल्याला द्यायचे. देन सेकंड वन, टू वॉर्न शिप्स अबाउट ट्रेचर्स रॉक. देन थर्ड वन, टू साऊंड फॉग हॉर्न्स इन टाइम ऑफ पुअर विजिबिलिटी टू वॉर्न शिप. ऑल ऑफ यू गिव्ह ना अदर फॉर एक्झाम्पल्स द फंक्शन ऑफ लाईट हाऊस. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आन्सर त्या ठिकाणी देऊ शकता. देन सी क्वेश्चन नंबर 3. Discuss in pairs the various famous rocks in the world and mention the places where they are. There is given two box. First one famous rock and second one place. There is given now first type of rock. Rock means खडक. Balancing rock. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे आपल्याला? Discuss in pair the various famous rocks in the world and mention the places where they are. जोड्या करून जगातील विविध प्रसिद्ध खडकांविषयी चर्चा करा आणि ते कोणत्या ठिकाणी आहेत हे आपल्याला या ठिकाणी नमूद करायचं आहे. फर्स्ट वन फॉर एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे बॅलन्सिंग रॉक. कुठे सांगितलेलं आहे? महाबलीपुरम. देन सेकंड वन, ऑल ऑफ यू गिव्ह नाव आन्सर. आयर्स रॉक, सेंट्रल ऑस्ट्रेलिया. देन जायंट कॉजवे, नॉर्थर्न आयलंड. सिगिरिया रॉक प्लेट्यू, श्रीलंका, अल्सेट्रा. या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे जे काही टाईप्स माहिती आहेत ते कोणकोणत्या भागामध्ये आढळतात याची नावं लिहून तो चार्ट आपल्याला कंप्लीट करायचा आहे. देन 4 नंबरचा क्वेश्चन, नॅरेट इन द क्लास अ स्टोरी अबाउट समवन हू डिस्ट्रॉयड ऑर स्पॉइल्ड समवन एल्स गुड वर्क. की दुसऱ्या कोणाचे तरी चांगले कार्य नष्ट केले आहे किंवा बिघडवलेले आहे अशा कोणाची गोष्ट वर्गात सांगा. काय करायचं आहे? नॅरेट इन द क्लास स्टोरी अबाउट समवन हू डिस्ट्रॉय मीन्स नाश करणं, ऑर स्पॉइल्ड समवन एल्स गुड वर्क. दुसऱ्या कोणीतरी चांगलं कार्य केलेलं आहे आणि ते कार्य नष्ट केलं आहे असे एखादी तुम्हाला माहिती असणारी स्टोरी सांगायची. मग फॉर एक्झाम्पल आपल्याला काय सांगता येईल? एखादं अ ब्राईट स्टुडंट, पंक्च्युअल, चीअरफुल, इंटेलिजंट, हेल्पफुल टू क्लासमेट. देन एक्सप्लेन अँड लेट्स नोट ट्युटोरियल ज्युनियर क्लास स्टुडंट, जेलस ग्रुप, टीयर्स अप नोट बिफोर एक्झाम, इज एबल टू स्टडी विथ द फ्रेंड whom he or she help, then jealous group is outwitted. आपण काय सांगू शकतो की आपलाच एखादा मित्र असतो, मैत्रीण असते आणि त्याला पूर्ण करण्यासाठी आपण एखादी नोट्स दिलेली असते, ट्युटोरियल दिलेली असते आणि तो जर का वाईट बुद्धीचा असेल, वाईट असेल तर तो काय करतो? ती नोट फाडून टाकतो, त्याचे तुकडे तुकडे करतो किंवा हरवली म्हणून सांगतो, दुसऱ्या कोणीतरी घेतले म्हणून सांगतो. म्हणजे आपण त्याला चांगलं दिलेलं असतं तो त्या ठिकाणी तो काय करतो? वाईट मार्ग दाखवतो आणि वाईट वागतो. अशी एखादी स्टोरी तुम्ही सांगायची. देन फिफ्थ वन, डिस्कस इन द फॉलोइंग एक्सप्रेशन्स
in pair or groups. Take the help of your teacher. पुढील वाक्प्रचारांविषयी जोड्यांमध्ये किंवा गटांमध्ये चर्चा करा. तुमच्या शिक्षकांची तुम्ही मदत घ्या. फर्स्ट वन काय दिलेलं आहे या ठिकाणी? ॲज यू सो टू शाल यू रीप. सेकंड वन, क्राईम गेट्स इट्स ओन पनिशमेंट. थर्ड वन, what goes around comes around. Fourth one, tit for tat. Evil digs a pit for others but falls into the same. ही एक वाईट प्रोवर्ब आहे की आपण जर वाईट केलं तर आपलं देखील वाईटच होत असतं. अशा अर्थाच्या प्रोवर्ब या ठिकाणी दिलेल्या आहेत, आयडियम्स दिलेले आहेत. या सगळ्यांविषयी तुम्ही चर्चा करायची आहे. All the above are idioms and proverbs. They all convey the same meaning. ह्या सगळ्यांचे meaning same आहेत. They all mean that when a person acts with a certain intention, the results will be same as the action. If the intention are good, the person will benefit from rewards. If the intentions are evil, he will be punished. जर आपण चांगलं कृत्य केलं तर आपल्याला चांगलं फळ मिळतं. जर वाईट कृत्य केलं तर त्याचं फळ हे वाईटच असतं. म्हणजे जर का आपण चांगला अभ्यास केला, प्रामाणिकपणे अभ्यास केला तर आपल्याला यश हे मिळणारच असतं. परंतु जर का अभ्यासाच्या बाबतीमध्ये आपण अप्रामाणिक वागलो, आपल्याला वाटतं की आम्ही कसं शिक्षकांना फसवतोय, आईवडिलांना फसवतोय, तर त्याचं फळ हे ज्याचं त्यालाच भोगावं लागतं. अशा अर्थानं आपल्याला या सगळ्या प्रोवर्ब अँड आयडम्स दिलेल्या आहेत, त्या व्यवस्थितपणे डिस्कस करा. Today we learn now the poem The Inchap Rock, written by Robert Southey. So first all of you see now information about the poet Robert Southey. The poem The Inchap Rock, written by Robert Southey. Robert Southey was born in 1774 and died 1843. He was born in Bristol, England. He was the son of a draper, educated at Westminster School and Balliol College, Oxford. He was a poet laureate of England from 1813 to 1843. Some of his short poems like The Scholar, The Battle of Belheim, Bishop Hatto, The Inchap Rock, etc. are very popular with the school children. त्यांनी लहान मुलांसाठी बऱ्याचशाच या व्यवून पोएम लिहिलेल्या आहेत. त्यांची नावं इथं दिलेली आहेत. द इंचॅप रॉक इज अ बॅलड. बॅलड मीन्स अद्भुत अशी गोष्ट सांगणारे, एक रहस्यमय कथा सांगणारी. द इंचॅप रॉक इज अ बॅलड. इट्स स्टोरी ऑफ द 14th century attempt by the abbot of Amberbrothock to install a warning bell on Inchap, a notorious sandstone reef about 11 miles means 18 kilometers of the east coast of Angus, Scotland, near Dundee and Fife, occupied by the Bell Rock Lighthouse. Robert Southey was inspired by the legendary story of a pirate who removed the bell on the Inchap Rock placed by the abbot of Aberbrothock. The poem gives us message that those who do wrong things will meet with due punishment. So today we learn now poem 2.3, The Inchap Rock, written by Robert Southey. The title of the poem, The Inchap Rock, is a legend, a reef which is situated in the North Sea, close to the coastal region of Angus in Scotland. The poem is based on the series of events that took place around the dangerous rocks of the east coast of Scotland. ईस्ट कोस्ट ऑफ स्कॉटलंडच्या भोवती असणाऱ्या डेंजरस रॉक्सची स्टोरी कथन करणारी अशी ही पोएम आहे. द पोएम गिव्स अस अ मेसेज दॅट दोज who do wrong things will meet with due punishment. In short, as you sow, so shall you reap. ते जशी करणी
तशीच भरणी हा संदेश देणारी ही पोएम रॉबर्ट साउथी यांनी लिहिलेली आहे. The poem begins on a calm note. The waves were following over the Inchep Rock without any impact. The poet Robert Southey begins the poem The Inchep Rock with a sailing ship on calm waters on a windless spring morning. Then, one morning a ship lay still in the quiet water. The waves splashed over the Inchep rocks and Inchep beds. Without ringing it, the abbot of Aberthorpe had placed it so bells ringing would be heard and sailors could avoid the rock. Even when the rock were hidden by high tides, the rock waves would cause the bell to ring. Sailor who could not see the rocks heard the bell. They steered their ships way safely and blessed the abbot for saving them. Spring had made everything feel happy and seabirds were screaming. It seemed as if we were screaming in joy. Ralph upright robbed a precious cargo of ships and killed the people on board. He roamed the seas and had grown rich and powerful. He was also cheerful. Rap the rover whistled as he walked on his ship's deck. He noticed the buoy. He was in jolly mood and thought a mischievous way to destroy the good deed of the abbot. He was jealous of the way the sailor spoke thankfully about the good man. Then he was satisfied that the next ship would be back, and the sailor who would sing near the Inchep rock would not bless or thank the abbot. Then the rover caused himself and raged helplessly. The ship shattered and slowly sank in the last moment of his life. The pirate, fretful, imagined he heard the bell. He felt it was devil ringing his knell from hell, where he was sure to. या पोएममध्ये स्कॉटलंडमध्ये असणाऱ्या रॉकचं पूर्णतः वर्णन केलेलं आहे. त्या ठिकाणी ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टींचं समर्थन करण्याचा प्रयत्न पोएटनी या ठिकाणी केलेला आहे. की वादळ निर्माण झालेलं होतं, जहाजं लुटू लागलेले होते, त्या ठिकाणी प्रवासी आलेले होते, काही प्रवाशांवर अटॅक केला जाऊ लागलेला होता, काही लोकांना मारलं जाऊ लागलेलं होतं. या सगळ्याची फेरनिवड, या सगळ्याचं वर्णन पोएटनं या पोएममध्ये केलेलं आहे. सी द पोएम. फर्स्ट स्टांजा. नो स्टीअर इन द एअर, नो स्टीअर इन द सी. द शिप वॉज एज स्टील as she could be. Her sails from heaven received no motion. Her keel was steady in the ocean. कवी रॉबर्ट साउथी यांनी या ठिकाणी एका सीझनचं, ऋतूचं वर्णन केलेलं आहे आणि वसंत ऋतूमधल्या एका शांत अशा सकाळचं वर्णन या स्टांजामध्ये केल्याचं दिसून येतं. नो स्टिअर इन द एअर, नो स्टिअर इन द सी. सगळं काही शांत वातावरण आहे आणि या शांत असणाऱ्या समुद्रामध्ये सुद्धा द शिप वॉज ॲज स्टील ॲज शी कुड बी. कवी रॉबर्ट साउथ वसंत ऋतूमधल्या एका स्तब्ध सकाळी शांत समुद्रावरून निघालेल्या एका जहाजाचं वर्णन द इंचॅप रॉक या कवितेमध्ये करत आहेत. Her sails from heaven received no motion. Her keel was steady in the ocean. आणि धोकादायक इंचेप खडकाजवळ बसवण्यात आलेली एक बेल आहे आणि ती बेल, ती घंटा आवाज करीत नव्हती. याचा अर्थ तो समुद्र अगदी शांत होता. Her sails from heaven received no motion. शांत समुद्रावरून चाललेल्या जहाजाचं वर्णन या स्टांजामध्ये केलेलं आहे. इन द फर्स्ट स्टांजा ऑफ द पोएम, द पोएट डिस्क्राइब द कामनेस ऑफ द सी, द एअर, द शिप,
ऑल वेअर स्टील. हवा, समुद्र आणि ते जहाज एकदम शांत आहे. द सेल्स ऑफ द शिप वेअर गेटिंग नो मोशन फ्रॉम द वाईल्ड. त्या ठिकाणी वाऱ्याचाही आवाज येत नव्हता. इट्स नील वॉज स्टेडी इन द ओशियन. असा हा महासागर शांत एकदम वाहत होता.